नमस्कार, रजनी काळभोर किचनमध्ये मी रजनी काळभोर आपले स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची सुकी भाजी। अगदी कमी साहित्यामध्ये आणि करायलाही अगदी सोपी अशी ही भाजी आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। भाजीसाठी लागणारे साहित्य पाहूया। सोयाबीन बाजारामध्ये छोट्या व मोठ्या आकाराचे सोया बॉल मिळतात। आपण इथे छोट्या आकाराचे सोया बॉल घेतले आहेत। एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, तेल, जिरं, मोहरी, लाल मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ, कोथिंबीर। सगळ्यात अगोदर सोयाबीन भिजवण्यासाठी गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचे। पाणी गरम झाले की त्यामध्ये सोया बॉल टाकायचे। 3 ते 4 मिनिट सोया बॉल उकळत्या पाण्यामध्ये उकळून घ्यायचे। तुमच्याकडे जर वेळ जास्त असेल तर तुम्ही 15 ते 20 मिनिट थंड पाण्यामध्ये सोया बॉल भिजत घातले तरी चालतील। गरम पाण्यामध्ये 3 ते 4 मिनिटातच सोया बॉल दुप्पट आकाराचे होतात। सोया बॉल चाळणीवर निथळून घ्यायचे म्हणजे गरम पाणी निघून जाईल। त्यानंतर थंड पाण्याने ही सोया बॉल 2 वेळा धुवून घ्यायचे। हाताने अशा पद्धतीने सोया बॉल पिळून घ्यायचे म्हणजे त्यातील सगळे पाणी निघून जाईल। सगळे सोया बॉल पिळून घेतलेत। भाजीसाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवायची। कढईमध्ये तेल टाकायचे। तेल गरम झाल्यावर मोहरी टाकायची, जिरं टाकायचं, बारीक चिरलेला कांदा टाकायचा। कांदा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा छान परतलाय, आता यामध्ये हळद टाकायची। हळदही तेलावर परतून घ्यायची। लाल मिरची पावडर टाकायची। आपल्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त टाकायचे। त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा। कोथिंबीरीचे देठ टाकायचे। कोथिंबीरीचा पाला व देठ वेगवेगळे करून ठेवले होते। टोमॅटो छान मऊसूत होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा टोमॅटो छान परतून झालाय। उकळलेले सोया बॉल टाकायचे। चवीनुसार मीठ टाकायचे। मीठ भाजीमध्ये नीट मिक्स करायचे। कढईवर झाकण ठेवायचे। 1-2 मिनिटच झाकण ठेवून एक वाफ आणायची म्हणजे मीठ भाजीमध्ये सगळीकडे नीट मिक्स होते। झाकण काढून थोडीशी कोथिंबीर वरून टाकायची। आपली भाजी आता खाण्यासाठी तयार आहे। त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही सोयाबीनची भाजी नक्कीच ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।